नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचे ओम श्री सद्गुरू पॅन कार्ड वेलफेअर फॅमिलीमध्ये हार्दिक स्वागत. मागील एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 25 एप्रिल 2024 पर्यंतची फायनान्शियल क्रेडिटरची लिस्ट दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. या लिस्टनुसार सर्व अधिकृत क्लेम धारकांचे स्टेटस आता आपल्याला बघता येणार आहे. तर ही लिस्ट कशी बघावी या संदर्भात आता आपण मार्गदर्शन घेऊया. तर सर्वप्रथम गुगलवर जाऊन www.pancardclubs.com या अधिकृत वेबसाईटला आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटमध्ये तुम्हाला वेगवेगळे असे आयकॉन दिसतील. या आयकॉन मध्ये एफसी लिस्ट म्हणून हा जो आयकॉन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे वेब पेज ओपन होईल. इथे तुम्हाला एक विंडो दिसेल. या विंडोमध्ये तुम्हाला त्या फायनान्शियल क्रेडिटरचं म्हणजे अधिकृत क्लेम धारकाचं नाव जे आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. तर ते कसं शोधायचं, तर आता इथे मी काही फायनान्शियल क्रेडिटरची नावं ऑलरेडी इकडे मी काढलेली आहेत. ते मी इथे इन्सर्ट करतो. इथे मी त्यांचं नाव टाकलेलं आहे. आता मी या सर्च बटनावर क्लिक करतो. जसं क्लिक करणार तसं इथे मित्रांनो तो सर्च करतोय. कारण ही लिस्ट फार मोठी आहे म्हणून थोडं बफरिंग होत आहे, परंतु तो डेटा आपल्या समोर आलेला आहे. सिरियल नंबर, क्लेम आयडी, नेम ऑफ क्रेडिटर, क्लेम डेट, अमाऊंट क्लेम आणि ऍडमिटेड अमाऊंट. मित्रांनो इथे त्यांचा डेटा, पर्टिक्युलरली फक्त त्यांचाच डेटा, ज्याचं नाव आपण टाकणार त्यांचाच डेटा इथे आपल्याला दिसेल. त्यांचा क्लेम आयडी आपल्याला इथे दिसतोय. त्याच्यानंतर त्यांचं नाव आपल्याला इथे दिसते. त्याच्यानंतर त्यांचं क्लेम डेट आपल्याला दिसते. कुठल्या डेटला त्यांनी क्लेम केला होता, ती डेट दिसते. त्याच्यानंतर त्यांनी किती अमाऊंटचा क्लेम केला होता ती अमाऊंटही आपल्याला इथे दिसते. त्याच्यानंतर ऍडमिटेड अमाऊंट म्हणजे त्यांचा क्लेम किती मान्य करण्यात आलेला आहे हेही आपल्याला इथे दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आपला म्हणजे त्या फायनान्शियल क्रेडिटरचा क्लेम ऍडमिट आहे की नाही हे आपण इथे चेक करू शकतो. आता आपण दुसरं उदाहरण बघूया. दुसरं फायनान्शियल क्रेडिटरचं नाव मी इथे इन्सर्ट करतो आणि सर्च करतो. त्यांचाही इकडे डेटा आलेला आहे बघा. त्यांचा क्लेम आयडी, त्यांचं नाव, क्लेम डेट, अमाऊंट क्लेम आणि ऍडमिटेड अमाऊंट. आता बघा मित्रांनो, ही जी केस आहे याच्यामध्ये त्यांची क्लेम केलेली अमाऊंट दिसते, मात्र ऍडमिटेड अमाऊंट मध्ये 0 दिसतोय. याचाच अर्थ त्यांचा क्लेम हा ऍडमिट झालेला नाही. आता जी कारणं वेगवेगळी असू शकतात, परंतु या लिस्टनुसार त्यांचा क्लेम ऍडमिट झालेला नाही. म्हणजेच या रेझोल्युशन प्लान प्रमाणे किंवा या रेझोल्युशनच्या प्रक्रियेमध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीचं पेमेंट पॅन कार्ड कडनं दिलं जाणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही फायनान्शियल क्रेडिटरचं नाव टाकून तुम्ही तुमचं तो क्लेम ऍडमिट आहे की नाही हे चेक करू शकता. आता सपोज एखाद्या फायनान्शियल क्रेडिटरचं नाव आपल्याला माहित नाही, फक्त त्यांचं आडनाव माहिती आहे. इथे तुम्ही आडनाव सुद्धा तुम्ही फक्त टाकू शकता. इथे रिफ्रेश करायचं आहे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल म्हणून मी इकडे एक नाव टाकतो आहे. आडनाव मी इथे इन्सर्ट केलेलं आहे आणि सर्च करतो. तर या आडनावाची सर्व लोकांची नावं, सर्व फायनान्शियल क्रेडिटरची नावं मला इथे दिसू शकतात. परंतु पर्टिक्युलरली त्या फायनान्शियल क्रेडिटरचं जर माझ्याकडे क्लेम आयडी नंबर असेल तर मला या एवढ्या सर्व लिस्टमध्ये बघायची, शोधायची गरज नाही. तो क्लेम आयडी नंबर, आता फॉर एक्झाम्पल म्हणून मी इकडनंच तो कॉपी करतोय, पण तो सपोज माझ्याकडे आहे असं गृहीत धरूया आणि तो मी इकडनं कॉपी करतोय आता सध्या. पण तुमच्याकडे जर असेल तर तो या बाजूला असलेल्या सर्च बटनामध्ये तुम्हाला तो इन्सर्ट करायचा आहे. PCL CA जो काही नंबर असेल तो. तर आता इथे मी तो जो नंबर आहे PCL CA चा तो इथे मी इन्सर्ट करतोय. जसं मी इथे इन्सर्ट करीन तसं त्याच पर्टिक्युलर फायनान्शियल क्रेडिटरचं नाव मला इथे दिसेल आणि त्यांचा डेटा दिसेल. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही फायनान्शियल क्रेडिटरचं नाव शोधू शकता या यादीमध्ये. तर नाव शोधा, क्लेम ऍडमिट आहे की नाही हे बघा, आणि जर ऍडमिट असूनही जर त्यांच्या अकाउंटला पैसे गेलेले नसतील तर मात्र तुम्हाला बाकी राहिलेल्या ज्या 2 लिस्ट आहेत, जे आम्ही तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओ मध्ये समजावून सांगितलेलं आहे, रिटर्न पेमेंट लिस्ट आणि मिसिंग बँक डिटेल्स,
या लिस्टमध्ये त्यांचं नाव चेक करा. त्याच्यामध्ये जर नाव आढळलं याचा अर्थ त्यांच्या बँकेमध्ये पेमेंट गेलेलं नाही आणि मग या पोर्टलवर जाऊन योग्य ते बदल करून तुम्हाला ते फायनल सबमिशन करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज आम्ही नेहमी तुम्हाला देत असतो. याच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही योग्य ते मार्गदर्शन घ्या. कुठल्याही पद्धतीत गोंधळून जाऊ नका आणि योग्य पद्धतीने सबमिशन करा. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.